उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्या मोहन चव्हाण यांना कोर्टाने चांगलंच सुनावलं आहे। ठाकरेंविरोधात याचिका दाखल केल्यामुळे मोहन चव्हाण यांना 2 लाखांचा दंड देखील कोर्टाने ठोठावलाय। नेमकं प्रकरण काय पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। उद्धव ठाकरेंविरोधात याचिका करणं बंजारा समाजाचे नेते मोहन चव्हाण यांना चांगलंच भोवलंय। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोहन चव्हाण यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। उद्धव ठाकरेंनी बंजारा समाजाच्या महंतांचा अपमान केल्याची याचिका मोहन चव्हाण यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती। दरम्यान ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं म्हणत कोर्टाने मोहन चव्हाण यांना चांगलाच दणका दिलाय। जेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यांची परवानगी वगैरे घेऊन गेले ते घेऊन गेल्यानंतर आमच्या मंतांनी बंजारा समाजाच्या मंतांनी प्रथम त्यांना विभूती दिली। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विभूती दिल्यानंतर त्या विभूतीचा सन्मान न करता विभूती हातात घेतली व जवळच्या माणसाच्या हातात दिली व तात्काळ झटकून टाकली। म्हणजे विभूती न झटकता तमाम बंजारा समाजाच्या भावना त्यांनी झटकून टाकल्या। कायद्याच्या चौकटीत बसून पुढे काय करता येईल माझ्या सविस्तर माझ्या वकिलांना मी चर्चा करेल। यापुढील आम्ही दिशा ठरवू। बंजारा समाजाचे नेते मोहन चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोणते आरोप केले त्यावर एक नजर टाकूया। काही दिवसांपूर्वी बंजारा समाजाच्या एका महंतांनी ठाकरेंची भेट घेतली होती। महंतांनी दिलेला अंगारा मस्तकाला न लावता ठाकरेंनी मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला दिला। ठाकरेंच्या कृतीने महंतांचा अपमान झाला, मोहन चव्हाण नावाच्या व्यक्तीने हा आरोप केला। मोहन चव्हाण यांच्याकडून हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात ठाकरेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली। सुनावणी दरम्यान कोर्टाकडून याचिकाकर्ते मोहन चव्हाण यांची खरडपट्टी काढण्यात आली। बिनबुडाची याचिका दाखल करून एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। 3 आठवड्यात मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या, कोर्टाने चव्हाण यांना हे आदेश दिले। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मोहन चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागलाय। पब्लिसिटी स्टंट करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने चांगलाच धडा शिकवल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। लोक एका चीप पब्लिसिटी स्टंटसाठी काय काय करू शकतात आणि त्या चीप पब्लिसिटी स्टंटला किती महत्त्व द्यायचं मला वाटतं माननीय न्यायालयाने एका अर्थाने अशा पब्लिसिटी स्टंट करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्या मोहन चव्हाण यांना कोर्टाने आता चांगलंच खडसावलंय। तसंच उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी देण्याचे आदेश देत कोर्टाने मोहन चव्हाण यांना चांगलाच दणका दिलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।